नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे कल्याण येथील। कल्याणमधील एका छोट्याशा चाळीमध्ये रेखा पवार ही 42 वर्षाची महिला आपल्या 50 वर्षाच्या पतीसोबत राहायची। पतीचं सुजित ठाकूर आणि रेखाचं हे दुसरं लग्न होतं। रेखाने पहिल्या पतीला सोडलं तर सुजित ठाकूरच्या पत्नीचं निधन झालं होतं। त्यामुळे दोघांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। मुलीचं लग्न झालं आणि मुलगा हा आपल्या गावीच राहत असे। हे दोघे पती पत्नी कामाच्या निमित्ताने कल्याण येथे राहू लागले। सुजित ठाकूर हे सिक्युरिटी गार्डचे काम करायचे। त्यांचे वय आता जास्त झाले असल्यामुळे त्यांना इतर दुसरे काम जमत नव्हते। त्या कारणामुळे तो सिक्युरिटी गार्डचे काम करत होता। त्याला 12 तास काम करावे लागायचे। सकाळी 8 तर रात्री कधी 8 वाजता कामावर जायचा आणि रात्री 8ला परत यायचा। यामध्ये त्याला 15,000 रुपये पगार मिळत होता। तर पत्नी ही देखील कंपनीत कामाला जात होती। तिचा पगार देखील 12-13 हजार रुपये होता। पती पत्नीचा संसार सुखाचा सुरू होता। रेखा ही ज्या कंपनीमध्ये काम करत होती त्या कंपनीमध्ये शुभम कुमार हा मुलगा देखील काम करत होता। तो 23 वर्षाचा होता। म्हणजे त्या महिलेच्या अर्ध्या वयाच्या दोघात सुरुवातीला चांगली मैत्री झाली। ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलत गेली। दोघेही दिवसभर सोबत काम करत असल्याने रेखाला शुभमवर पूर्ण विश्वास होता। त्यामुळे रेखाने शुभमवर पूर्ण विश्वास ठेवला। मात्र शुभमला फक्त रेखाकडून शारीरिक सुख हवं होतं आणि दोघात शरीर संबंध सुरू झाले। रेखाचा पती सिक्युरिटी गार्डच्या कामावर जायचा। ती शुभमला घरी बोलवायची आणि त्यांच्यात नको ते प्रकार सुरू असायचे। यांच्या संबंधाला आता 5 महिने झाले होते। आता रेखा ही नेहमीसाठी शुभमला आपल्याजवळ ठेवण्याचा हट्ट करू लागली होती। पण शुभमला फक्त तिचे शरीर हवं होतं। त्याला आपली वासना भागून घ्यायची होती। रेखा ही शुभमवर वारंवार दबाव टाकू लागली की माझ्यासोबत लग्न कर, तुझ्यासाठी मी माझ्या नवऱ्याला सोडून देते। तुझं पण लग्न झालं नाही, आपण दोघे लग्न करूया आणि आपला नवीन संसार सुरू करू। मात्र शुभमला अर्ध्या वयाच्या रेखासोबत लग्न करायचं नव्हतं। शारीरिक सुखाची गरज आता त्याची पूर्ण झाली होती। पण रेखा ही वारंवार लग्न करण्याचा हट्ट करू लागली। दोघात याच कारणामुळे भांडणे होऊ लागली। रेखापासून सुटका करण्यासाठी त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला। त्याने तिची हत्या करण्याचा प्लॅन केला। तारीख होती 18 मे 2024। रात्रीची वेळ होती। रेखाचा पती हा सिक्युरिटी गार्डच्या कामाला निघून गेला आणि 11 ते 12 वाजता रात्री शुभम पवारला फोन करून तिने घरी बोलावले। त्यानंतर दोघात पुन्हा वाद झाले लग्नाच्या विषयावरून। त्यावेळी शुभमने रेखाला मारहाण केली। तिचे हात आणि पाय बांधले, त्यानंतर तोंडसुद्धा बांधले। त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि घरात असलेला चाकू आणला आणि तिच्या पोटावर छातीवर सपासप चाकूने वार केले। रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या। ती तडफडत होती। मला मारू नको अशी विनवणी करत होती। मात्र त्या नराधमाला जराही दया आली नाही। त्याने एकामागून एक अनेक वार करून तिची हत्या केली। त्यानंतर त्या ठिकाणाहून त्याने पळ काढला। रेखाचा पती सकाळी घरी आला। त्याने ते थरारक दृश्य पाहिले अन त्याच्या पायाखालची जमीन सरकली। पत्नी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। तिचे हातपाय बांधलेले होते, तोंड देखील बांधलेले होते आणि ती मृतावस्थेत पडलेली दिसली। पतीने लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला। पोलिसांनी आरोपीला शोधण्यास सुरुवात केली। रेखाचा CDR काढला। त्यात स्पष्टपणे आढळलं मृत रेखा एका मुलासोबत सतत संपर्कामध्ये होती। पोलिसांनी शुभम याचा शोध घेतला। शुभम हा आपल्या गावाला जाण्यासाठी ट्रेनमधून प्रवास करत होता आणि चालत्या ट्रेनमधून पोलिसांनी शुभमला अटक केली। त्याची चौकशी केली असता घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना त्याने सांगितला। अशा प्रकारे अनैतिक संबंधामुळे इतकी भयानक घटना घडली। त्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।